अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशोवंत प्रसाद न्यूज. मंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आज 12 डिसेंबर. आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे, अरे ती म्हातारी राम राम करीत पुढे सरकायची भाग 2. ज्या घरात वृद्ध माणसे हसून खेळून मिसळून आहेत, त्या घरातील आनंद कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. आपण लहान असताना जशी आपली शिशू त्यांनी साफ केली, रागराग केला नाही, उलट प्रेमाने आपणाला साफ केले, त्याच प्रेमाने आपण त्यांची सेवा केली पाहिजे. लहानपणी तू त्यांना किती त्रास दिलास हे तुला कळणारही नाही. आई वडील तुला सांगणारही नाहीत, कारण लेकराची केलेली सेवा आई वडील बोलून दाखवतील काय, ही भावना त्यांच्या वृद्धपणी तू कायम ठेव. जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा आनंदाने मनोभावे करणे तुझे कर्तव्य आहे. तरच तुला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतील. ते आशीर्वाद तुला आयुष्यभर आनंद देत राहतील. वृद्धपणी शरीर परावलंबी झालेले असते. शरीर आजाराचे माहेरघर झालेले असते. काही वेळेला त्यांना काहीच कळत नाही. अशा व्यवस्थेत आणि अवस्थेत तू रागराग करणे कितपत योग्य आहे, नेहमी लक्षात ठेवावे. पुंडलिकामुळे पांडुरंग कायमचा राहिला. त्याचे कारण म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म वैकुंठ नायक त्यांच्याकडे आलेले असताना तो आई वडिलांची सेवा करीत होता. त्यांनी सांगितले, थांबा, व वीट भिरकावली. त्या विटेवर आजही युगे 28 पांडुरंग उभाच आहे ना. हे कशामुळे शक्य झाले, तर आई वडिलांची सेवा केल्यामुळे. वृद्धपणी त्यांची तुम्ही प्रामाणिक सेवा केली. तुम्ही परमेश्वराचे नाम घ्या न घ्या, तुम्ही पंढरपूरला जा न जा, तुम्ही दिंडीत सहभागी व्हा अथवा होऊ नका, तुम्ही दान धर्म करा किंवा करू नका, एका आई वडिलांच्या सेवेमध्ये सगळ्याच सेवेचे पुण्य प्राप्त होत असते. या जगामध्ये जे काही आपल्यावर ऋण असते, त्यातील पहिले ऋण म्हणजे मातृदेवो भव, दुसरे ऋण म्हणजे पितृदेवो भव आणि तिसरे ऋण म्हणजे आचार्य देवो भव. या तिन्ही ऋणातून जो मुक्त झाला तो कायमचा मुक्तच झाला. तुझ्या लहानपणीने आईने तळहाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा लावून सांभाळ केला, रात्र रात्र तुझ्यासाठी जागली, तुला लहानाचा मोठा केला, तुझ्यावर संस्कार केले. पहिले ज्ञान म्हणजे आईने दिलेले ज्ञान म्हणून आई गुरुस्थानीच आहे. वडिलांचे ऋण फेटणे असंभव. कायम खलनायकाची भूमिका वडिलांच्याकडे येते. मात्र आईला जेवढे तुमचे प्रेम असते तेवढेच प्रेम वडिलांचे तुमच्यावरती असते. त्यांना रागाचा अभिनय करावा लागतो, पण त्यांचा राग गळ्याच्या वर असतो, फणस वरून काटेरी असतो, मात्र आत गोड गरे असतात. नारळ वरून कठीण असतो, मात्र गोड खोबरे शीतल व पाणी देत असते. तसेच वडील वरून कठीण दिसले तरी प्रेमाचा झरा आतून कायम वाहत असतो. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये नामांकित झाला तर त्याचा अभिमान आई वडिलांना प्रचंड असतो. त्यांना आपल्या बाळावरून जीव ओवाळून टाकावा वाटतो. अशा प्रेमळ आई वडिलांच्या खातर आपले काहीतरी उत्तरदायित्व राहते, ते त्यांच्या वृद्धापकाळामध्ये फेडणे हे मुलांचे कर्तव्य असते. तरच तो मोक्षाचा धनी होऊ शकतो. नाहीतर घरात एवढा प्रचंड त्रास होतो की ज्याचे नाव तेच. आई वडिलांच्या इच्छेप्रमाणे आपण वागले तर ते जाताना आशीर्वाद देतील, नाहीतर त्यांचा तळतळाटच आपल्याला लागेल. ते गेल्यानंतर त्याचा आपल्याला होणारा त्रास म्हणजे पितरांचा त्रास अनेक वर्ष आपल्याला भोगावा लागतो. हे अनुभवाचे बोल आहेत. वाचून दुर्लक्ष करण्यासारखी ही गोष्ट नाही. हा भाग वाचून आई वडील जिवंत असताना सेवा करणे हाच मोठा पुण्याईचा भाग आहे.
पुंडलीक वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो.